5,000 दिले, 10,000 दिले म्हणजे जाहिरात करता. अरे इथं तर महाराष्ट्रामध्ये 1,60,00,000 शेतकरी आहेत ना. मग जर नुसती तुमची युरियाची आणि खताची आयात बंद झाली तर किती तुमची किंमत वाढेल. तुमच्या लोकांच्या दवाखान्याने मी सांगतो तुम्हाला, जर जर गायी चांगल्या पाळल्या किंवा ऑर्गॅनिक सगळंच घातलं त्याला, म्हणजे कॉटनची पेंड आता ऑर्गॅनिक नाही आहे कारण बीटी कॉटन झालं आहे म्हणून, पण सगळं जर घातलं तुम्ही, तुम्हाला 5 ते 6 वर्षामध्ये अर्धे दवाखाने बंद होतील. माझ्यावरून तुम्ही बघा ना, साधं गणित आहे ना. साधं गणित आहे ना. काय माहिती आहे का, की दवाखाने बंद होतील तुमचे, तुमचा IQ चांगला वाढेल. गाईचंच काय खातात लोक, पूर्वी आपल्या शाणे होतेच ना ते. तर सगळ्या गोष्टी जर चांगल्या होणार असल्या आणि त्याचं शेण आणि त्याचं मूत, आता ते मूत विकतात बाजारात, तुम्हाला काही सांगायची गरज नाही. विकणाऱ्यांचं पाणी शुद्ध होतं का ते, तो पहिला भाग म्हणा. मग हेच मूत माझं शेतात जातं ना. आता हेच शेण शेतात जातं, म्हणजे खती करतो आपण, पण पाठ सोडला आहे खाल्लं शेतात. मग तुम्हाला काय, माझं त्याचं मका खाल्लेला त्याला चांगला येणारच आहे, माझा लसूण घास चांगला येणारच आहे, आणि घरात खाणारे चांगले येणारच आहेत, आणि ज्याला विकेल त्याला चांगलं येणार आहे. फक्त ग्राहकाची तयारी काय पाहिजे, की चांगल्या गोष्टीला मी पैसे देणार आहे. मग याला 100 रुपये पडत असले, 100 रुपये देणार लिटरला मी. हे 100% आहे. आता पुण्यात आमचे खैरे आहेत ना यशवंतराव, त्यांचे 120 रुपये जातं ना पुण्यात. त्यांचं तूप तिला सहज जातं, कारण घरच कर्वे रोडला आहे ना. त्यामुळे वाट बघत बसतात सगळी चांगली, कारण का ग्राहक चांगला आहे. आता माझ्याकडं तर आमच्यात चांगलं पनीर आहे बरं का. जर सगळ्यात चांगलं पनीर असलं तर हेच मिळतं, सगळ्यात चांगलं तूप ह्याच चांगलं मिळतं. मग आता पनीर तुम्ही भेसळ वाचतात, मी काय सांगायची गरज नाही, सध्या सगळीच वाचतात. अहो पनीर जर 400 आणि 450 गेले असतं आणि तूप झालं, तर शेणापासून मुतापासून जर हिशोब केला, खतापासून, तर सगळ्या शेतीला पाणी धरून जास्त होतं, शंकाच नाही. आणि मग तुम्हाला रानात काय खत घालायचं आहे, काय खत घालायचं नाही. आणि तण जर तुम्ही काढलं, म्हणजे रेग्युलर तण ठेवायचं नाही रानात, जवळजवळ